आज आपण चमचमीत मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा मसाले भात बनवत असताना तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यावं, त्यामध्ये कोणकोणते खडे मसाले वापरावे जेणेकरून लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीचा मसाले भात असेल त्याच चवीचा मसाले भात आपला घरगुती देखील तयार होईल। त्याचबरोबर भाताची शितं तुटू नये यासाठी काय करावं, तांदूळ कोणता घ्यावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच रेसिपीमध्ये पुरणार आहे। त्याचबरोबर तयार होणारा मसाले भात हा किती लोकांना पुरेल हे देखील मी परफेक्ट प्रमाणबद्ध तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर रोजचा आहार या मराठी फूड चॅनलला सबस्क्राईब करून आठवड्यातील 4ही दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका। नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण चमचमीत आणि झणझणीत मसाले भात तयार करणार आहोत। मसाले भात आपण कुकरमध्ये बनवत आहोत, त्यासाठी सुरुवातीला मी तेल टाकलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा मोहरी। मोहरी छान अशी तडतडण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेलं असायला हवं। तेल छान असं गरम झालेलं आहे, मोहरी देखील आपली छान अशी तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण स्लाइस केलेला एक मोठ्या साईजचा कांदा टाकणार आहोत। या ठिकाणी कांदा तुम्ही बारीक चिरून देखील घेऊ शकता, परंतु मी या ठिकाणी स्लाइस करून टाकत आहे। आता कांदा आपल्याला छान असं कुरकुरीत या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। हे पहा, आता गॅसचा फ्लेम हा मी लो ते मीडियम केलेला आहे आणि यामध्ये आपण टाकत आहोत स्लाइस केलेल्या हिरव्या मिरच्या। आता गॅसचा फ्लेम हा मी पूर्णपणे मीडियम फ्लेमवर हा कांदा छान असं कुरकुरीत तळून घेणार आहे। कांदा आणि शेंगदाणे तळण्यासाठी सारखाच वेळ लागतो, त्यामुळे मी शेंगदाणे देखील लगेचच टाकलेले आहे। आता शेंगदाणे आणि कांदा आपण या तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घेणार आहोत। कांदा आणि शेंगदाणे छान असे तेलामध्ये तळत आहेत तोपर्यंत आपण तांदूळ स्वच्छ धुवून तो पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे, निसून घेतलेला आहे। 1 वाटी तांदळाचा आपण भात तयार करत आहोत। आता हा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून मी पाण्यामध्ये 10 मिनिटांसाठी असाच भिजत ठेवणार आहे। हे पहा, तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून भिजत ठेवलेला आहे। कांदा देखील आपला हा कुरकुरीत झालेला आहे। आता यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत, त्यामध्ये चक्रफूल टाकलेला आहे। त्यानंतर आपण तमालपत्र टाकणार आहोत, 2 ते 3 तमालपत्र या ठिकाणी मी वापरलेले आहे। तुम्हाला जर खडे मसाल्याचा स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही आणखीनही खडे मसाले यामध्ये यूज करू शकता। यामध्ये दालचिनी आणि मिरे देखील तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर कांदा अशा पद्धतीचा कुरकुरीत झाल्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत कढीपत्ता। त्यानंतर 1 चमचा आपण या ठिकाणी धना पावडर टाकलेली आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, जेणेकरून आपल्या भाताला छान असा कलर येईल। त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा हळद। आता सर्व मसाले आपण छान असे तेलामध्ये परतवून घेणार आहोत। सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। त्याचबरोबर आपण काही भाज्या चिरून घेतलेल्या आहे त्या टाकणार आहोत। त्यामध्ये टोमॅटो, 1 मोठ्या साईजचा पिकलेला टोमॅटो घेतला होता। त्यानंतर 1 बटाटा मोठ्या साईजचा बारीक चिरून साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। वाटाणा आणि गाजर घेतलेले आहे। याशिवाय तुमच्याकडे जर फ्लॉवर असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता। या ठिकाणी भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता। आता यामध्ये आपण मीठ टाकून या भाज्या सर्व शिजवून घेणार आहोत। सुरुवातीला आपण सर्व भाज्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत। या सर्व भाज्या आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्या शिजवून घ्यायच्या आहे। त्या शिजवण्यासाठी आपण काही मीठ टाकणार आहोत। यामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा एवढं मीठ मी टाकलेलं आहे आणि मीठ आपण या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे। आता यावर आपण झाकण ठेवून या भाज्या 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहे। हे पहा, 5 ते 6 मिनिटांनंतर अगदी व्यवस्थित असे या शिजवलेले आहे। ह्या शिजवण्यासाठी आपण पाण्याचा वापर न करता वाफेवर शिजवलेले आहे। आता आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला तांदूळ 10 मिनिटांसाठी ठेवला होता, तो तांदूळ आपण पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि आपण हा तांदूळ अगदी 5 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत। पाण्याचं उकळी येऊन त्यामध्ये तांदूळ टाकण्यापेक्षा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही 5 मिनिटं परतवून नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकता तेव्हा भाताची चव ही खूप छान अशी लागते। त्यामुळे आपण
5 मिनिटासाठी अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा पूर्ण हाय फ्लेमवर व्यवस्थित हा तांदूळ परतवून घ्यायचा आहे। पाच मिनिटं झालेली आहे। आपला तांदूळ व्यवस्थित परतवून तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। 1 वाटी तांदळासाठी आपण 3 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे। हे पहा, आता पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये ॲड करणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने आपण गरम पाणी या ठिकाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत। अगोदर देखील आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी अर्धा चमचा एवढंच मीठ या ठिकाणी मी टाकत आहे। मीठ आपण यामध्ये अगदी हलकंसं व्यवस्थित मिक्स करून देणार आहोत, जेणेकरून भाताची शीतं तुटणार नाही। या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे। त्यानंतर झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून हा भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवर मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। दोन ते 3 शिट्ट्या झालेल्या आहे। भात व्यवस्थित शिजला की नाही आपण ते चेक करणार आहोत। कुकरची वाफ देखील गेलेली आहे आणि अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे। तुम्हाला यापेक्षा जर मोकळा आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणीही कमी टाकलं तरीही चालणार आहे। मसाले भात तयार आहे। आपण हा गरमागरम ताटामध्ये सर्व करणार आहोत। कधीतरी भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतो, त्यावेळी अशा पद्धतीचा गरमागरम मसाले भात अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। त्यासोबत आपण खूप सारं सलाड देखील खाऊ शकतो। हा हलका फुलका आहार या थंडीमध्ये नक्कीच बनवून पहा। रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील 4ही दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार संध्याकाळी 5 वाजता येणारी रेसिपी पाहायला विसरू नका। त्याचबरोबर तयार झालेला भात हा 2 ते 3 लोकांना पुरेल एवढा तयार झालेला आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।